घेण्यामध्ये यशस्वी होत होतं दत्तकृपा 11. हॅलो पुढचा बॉल गणेश आणि वरकर दिशेने टाकलेला बॉल गोल येत होतं संतोष पासिलकर स्वतः उप कर्णधार. हॅलो 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 अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण एक धाव घेण्यामध्ये यश मिळतोय संतोष पासुलकर यांना. पुन्हा एकदा बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. धाव संख्या झालेली 15. वैयक्तिक पहिलं षटकने संघाचं दुसरं षटक टाकतो तर गणेश जाधव उत्कृष्ट अशी मजबूत केलंय आणि आता पुढचा बॅट्समन येतो तो गणेश जाधव. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. अतिशय सुरेख असा बॉल टाकलेला होता आणि बॅट्समनला काहीही समजलेलं नाही. सावले पिंकेश सावले बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. लेग स्पिनर बॉलर आणि लेग दिशेने मारलेला बॉल. पुन्हा एकदा ऑफसाईड दिशेने मारलेला बॉल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण गणेश कनोजे यांचं आणि आपल्या संघासाठी एक धाव त्यांनी वाचवलेली आहे. पंधरा धावांची गरज. पुन्हा एकदा आपल्या संघासाठी संतोष पासुलकर काय करतायत. पुढचा बॉल फुलटॉस टाकलेला आणि पुन्हा एकदा अवांतर धावने उत्कृष्ट असे बॉलिंग चाललेले त्याने नेक्स्ट दिशेचा मारलेला बॉल. हा 4 बोनस मध्ये टाकलेला हा बॉल. संतोष पासुलकर यांना हा मिळालेला बोनस आणि पुरेपूर हुकूम केलेला आहे. ते पासुलकर यांनी हा दुसरा ऑफसाईड दिशेने मारलेला गल्लीमधून दुसरी चौका संघाला. यानंतर होणारा सामना दोन्ही विजयी संघामध्ये होणार आहे. तरी हा सामना संपल्यानंतर संपल्यानंतर दोन्ही कर्णधार टॉस साठी लवकरात लवकर इथं स्टेज जवळ यायचं आहे. पुन्हा एकदा सुरेख खेळ. संतोष पासुलकर तंबूमध्ये परत आहेत. पिंकेशने रामचंद्र दानवले इथे आल्या तरी मी पाणी विकास ट्रस्ट यांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो. असंच पाणी विकास मंचला आपण सपोर्ट करत राहा. सुरेख बॉल गणेश दानवले वैयक्तिक दुसरं आणि संघाचं चौथं षटक टाकतोय. खूप असं पहिलं षटक उत्कृष्ट असं टाकून गेला होता आणि पुन्हा एकदा ती सुरू. किरण कनोजे बघूया षटकार मारून आपल्या संघाला विजयी करतोय का. कर्णधार आणि पुन्हा एकदा दत्तकृपा 11 संघाला. आणि बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते. पुन्हा एकदा गचाल क्षेत्ररक्षण मानावे लागेल ते पाणी फायटरचं. पुन्हा एकदा झेल होता पण तो त्याला घेता आला नाहीये आणि फक्त 2 धावांची गरज आता इथे. सामना दोन्ही विजयी संघामध्ये होणार आहे आणि पुन्हा एकदा गचाल क्षेत्ररक्षण ते 2 धाव घेण्याच्या मध्ये यशस्वी आणि दत्तकृपा 11 संघ जिंकलेला आहे. तरी कॅप्टनने लवकरात लवकर दोन्ही